चिंचोडी पाटील या ठिकाणचे कौसाबाई मारुती सरोदे यांच्या मालकीच्या गट क्रमांक 1026 मधील 51 गुंठे जमीन 7/12 वरून चोरी करून घर पाडून भूमिहीन केल्याप्रकरणी अनेक अर्जपत्र व्यवहार करूनही न्याय मिळत नसल्यानं तहसीलदार कार्यालयात येत्या 4 दिवसात शेळ्या मेंढ्या संसार घेऊन राहायला येणार आहे। चिंचोडी पाटील या ठिकाणी गट क्रमांक 1026 मधील 51 गुंठे जमीन 7/12 वरून कुठलीही खरेदी विक्री न करता घर पाडून जमिनीचा ताबा घेतल्याप्रकरणी 10 वर्षांपासून न्याय मागत आहेत। 6 महिन्यांपूर्वी आमरण उपोषण केल्यानं नगर तालुका न्यायदंडाधिकारी तहसीलदार यांनी संबंधित 2 व्यक्तींना नोटीस काढून तब्बल 6 महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत तारीख देऊन ही केस निकालासाठी बंद केली। तेव्हापासून 51 गुंठे जमीन लाटणाऱ्या व्यक्ती लोकांना सांगत आहे की आम्ही राजकीय दबाव आणून तहसीलदारांना ही केस वरिष्ठ कोर्टात प्रांत साहेबांकडे वर्ग करण्यास सांगितली आहे। जर असं होत असेल तर आपण ही केस 6 महिन्यांपासून आपल्या दालनात कार्यालयात का चालवली? यामध्ये अनेक तारखा झाल्या आणि आता निकालावर आल्यावर या राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करून निकाल लांबवणं किंवा वरिष्ठ कार्यालयात वर्ग करणं हे उचित नसून लोकांनी सरोदे कुटुंबियांचं जमीन लाटून घर पाडून या लोकांनी त्यांचं नाव लावलेलं असून सरोदे कुटुंबियांवर त्यांना राहायला घर राहिलेलं नाही। त्यामुळे सरोदे कुटुंब येत्या 4 दिवसांमध्ये सर्व घर प्रपंच संसार शेळ्या मेंढ्या गोरे ढोरे घेऊन आपल्या तहसील कार्यालयाच्या आवारात राहायला येणार आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयातच राहणार, तरी लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे सर्वोदय कुटुंबांनी केली आहे।